लातूरमध्ये साधू संतांच्या पादुकांचा दर्शन सोहळा जो तो आयोजित करण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर 8वा दिवस आहे आणि भाविकांची गर्दी काही कमी होताना पाहायला मिळत नाही। ज्या ठिकाणी संतांच्या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणावरून जर आपण पाहिलं तर 1.5 ते 2 किलोमीटरपर्यंत रांगा ज्या आहेत त्या भाविकांच्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। दर्शनाची जी काय गर्दी आहे ती दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते। साधारणतः 10 दिवस जे आहेत ते या ठिकाणी दर्शनासाठी साधू संतांच्या पादुका ज्या आहेत ते ठेवण्यात आलेल्या आहे। मोठी जय्यत तयारी जी आहे ती संयोजकांनी केलेली आहे। दररोज सकाळ आणि संध्याकाळ कीर्तनाचे कार्यक्रम जे आहेत ते या ठिकाणी होत आहेत। साधारणतः दररोज 1 लाख लोक जे आहेत ते साधू संतांच्या पादुकांचं दर्शन घेतील अशा प्रकारची तयारी जी ती करण्यात आलेली आहे। संयोजक आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। लातूरमध्ये हा जो जय्यत तयारीचा जो कार्यक्रम आहे तो मराठवाड्यातले किती गावं याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि दररोज किती लोक भाविक जे आहेत ते दर्शन घेतील अशी व्यवस्था केली आहे? खरं पाहता या सुवर्ण महोत्सवी अखंड महाराष्ट्र सहभागी आहे। शेकडो गावं याच्यामध्ये सहभागी आहेत। पूर्ण वारकरी संप्रदाय याच्यामध्ये सहभागी आहे। तुम्ही या मैदानामध्ये पाहू शकता भक्तिमय वातावरणामध्ये रोज 3.5 ते 4 लाख भाविक दर्शनासाठी इथं येत आहेत आणि हा सुवर्ण महोत्सव आम्हाला लातूरकरांसाठी भाग्याची गोष्ट आहे। काय काय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे? सकाळी पण कीर्तन आहे सकाळच्या सत्रामध्ये आणि दुपारच्या सत्रामध्ये देखील कीर्तनाचे कार्यक्रम आहेत आणि प्रसादासाठी म्हणून ज्या भाकरी आहेत त्या लातूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या गावांमधून येत आहेत ती कशी तयारी आहे? उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला। सर्व लातूरकरांचं भाग्य उदयाला आलं आणि 6 संतांच्या पादुका लातूरमध्ये आल्यात। आज 8वा दिवस आहे। यामध्ये रोज सकाळी पहाटे 6 वाजता काकडा भजन होत आहे, त्यानंतर 6 वाजता गाथा भजन आहे, 11 ते 12:30 या वेळामध्ये रोज कीर्तन असतं। कीर्तन झालं दुपारच्या वेळामध्ये हरिपाठ आहे। सायंकाळी परत ज्ञानोबारांचं चरित्र ज्ञानेश्वर महाराज कदम यांच्या मुखातून सगळ्यांना ऐकायला मिळत आहे। सायंकाळी परत 6 ते 8 एक कीर्तन होत आहे आणि मग रात्री भजन आहे। दिवसभर एका तालुक्याच्या भाकरी येतात ज्यामध्ये 6 लाख भाकरी रोज येत आहेत। जवळपास 4 ते 5 लाख लोक रोज या दर्शन घेत आहेत, कीर्तन श्रवण करतात आणि महाप्रसाद घेऊन जात आहेत। प्रत्येक गावातून या भाकरी कलेक्शन करून प्रत्येक तालुक्याला एक दिवस दिला आहे। त्या तालुक्यातली मंडळी भाकरी घेऊन येतात आणि मग इथे आपला भात त्यासोबत आमटी एक स्वीट बनवलं जातं आणि हा सगळा महाप्रसाद या खंडापूर लातूर परिसरातील सगळे तरुण सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत अखंड महाप्रसाद सुरू आहे। एका बाजूला अखंड नामजप आहे, एका बाजूला अखंड भजन सुरू आहे आणि एका बाजूला अखंड भोजन सुरू आहे, महाप्रसाद सुरू आहे। या लातूर जिल्ह्यातला अत्यंत सगळ्यात मोठा उत्सव आज या ठिकाणी खंडापूरला भरलेला आहे। न भूतो भक्तीचा मोठा उत्सव जो आहे तो लातूरमध्ये होतो आहे। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं मोठी गर्दी जी आहे ती साधू संतांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी म्हणून या ठिकाणी येते आहे। लातूरच्या नवीन MIDC भागामध्ये असलेल्या 400 एकरावर ही सगळी तयारी करण्यात आलेली आहे आणि 8 दिवसांपासून ही जी गर्दी आहे भाविकांची ती सातत्यानं वाढते आहे। अशा प्रकारची स्थिती आहे आणि एकूणच जर लक्षात घेतलं आपण तर एक भक्तिमय वातावरण, एक आनंदाचं वातावरण जे आहे ते लातूरमध्ये होत आहे। सामाजिक समतेचा विचार जो साधू संतांनी महाराष्ट्राला दिला तो विचार कुठेतरी पुढे घेऊन जाण्याची जो कार्यक्रम आहे तो लातूरमध्ये होतो आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।